अशा पद्धतीने जर एकदा तुम्ही कारल्याची भाजी करून बघितली ना तर अजिबात कडू होणार नाही आणि एकदम करण्याची वेगळी पद्धत आहे। याच्यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे ते नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजिबात कारलं कडू होत नाही आणि शेंगदाण्याचा तर जरा कुठेही वापर केलेला नाही। अशा पद्धतीने छान अशी भाजी कारल्याची बनवायची, तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि तुमचा सर्वांचा संवाद मनातला मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत। ज्यांनी कोणी चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे अगदी मनापासून खूप 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 धन्यवाद। असा चॅनलला सपोर्ट करा। तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। जी की भाजी खाताना सगळेच नाक तोंड मुरडतात, पण जर तुम्ही अशा पद्धतीने भाजी केली ना तर नक्कीच सगळेजण आवडीने खातील। तर कारलं बघा मी या ठिकाणी असं अर्धवट शिजवून घेतलेलं आहे। पूर्ण कारलं शिजवून घ्यायचं नाही आपल्याला। तर त्या कारल्यामध्ये मी शिजवताना थोडंसं मीठ आणि एक लिंबू अख्खं कापून टाकलं होतं आणि छान असं आपल्याला अर्ध कारलं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण कारलं शिजवून घ्यायचं नाही आपल्याला, अर्धवट कारलं शिजवून घ्यायचं आहे। आणि मग नंतर कढईमध्ये मी कांदा असा बारीक कट करून घेतलेला आहे। आपल्याला असा उभ्या पद्धतीत कांदा कट करून घ्यायचा आहे। तर तुम्ही म्हणताल की कढई आता काळी कशाने झाली, तर मी या ठिकाणी कांदा परतून घेतला होता। मला दुसरी एक भाजी बनवायची आहे, तर त्यासाठी मी कांदा टोमॅटोची ग्रेव्ही केली होती। त्यासाठी कांदा आणि टोमॅटो हलकंसं मी या कढईमध्ये परतून घेतलं होतं तेलावर आणि मग त्याची कोथिंबीर टाकून अशी हिरवी जी मग अशी दाखवली त्या पद्धतीने ग्रेव्ही करून घेतलेली आहे। तर आता कारलं शिजलेलं आहे छान असं, अर्ध पूर्ण शिजून नाही घ्यायचं। आणि यामध्ये कांदा आणि एक टोमॅटो, 2 कांदे घेतलेले आहेत मिडियम आकाराचे आणि एक टोमॅटो घेतलेला आहे। छान असा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही भाजी नक्की करून बघा, अजिबात कडसर होत नाही। आणि शेंगदाण्याचा मी जराही कुठे वापर केलेला नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही शेंगदाण्याची टाकूनही करू शकता। तर या ठिकाणी मी आलं, लसूण, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं याचं वाटण केलेलं आहे बघा या ठिकाणी। तर कोथिंबीर जास्त टाकल्यामुळे जरा ती हिरवं हिरवं वाटत आहे। तर आलं, लसूण, कोथिंबीर आणि खोबरं याचंच वाटण मी केलेलं आहे, याच्यामध्ये दुसरं काही आपल्याला टाकायचं नाही। तर छान असं तेल टाकून हे परतून घेतलेलं आहे आणि कांदा पण आणि टोमॅटो छान असा मऊ झालेला आहे। आता हे मी 2-3 मिनिट छान परतलं की त्यामध्ये मग हळद टाकून घेत आहे। तर हळदीची पुडी होती माझ्याकडे, तर हळद मी अजून काही डबीमध्ये टाकलेली नाही, तशीच पुडी होती। तर छान असं हळदीमध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे। आणि आपण कारलं शिजवताना त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे भाजीत टाकताना थोडं बेताचंच म्हणजे अंदाजाने असं मीठ टाकून घ्यायचं। आपण जर 1 चमचा टाकलेलं असलं तर इथं आपण थोडंसं टेस्ट करून मग त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं। तर आता हे छान असं परतून घेतलेलं आहे। कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, खोबरं जी पेस्ट होती ना त्यामध्ये हे छान असं परतून घ्यायचं आणि 2 मिनटं त्याला झाकून ठेवायचं। कारण मग जी कांदा लसूणची जी पेस्ट आहे ना, ती लसूण आणि कोथिंबीरीची ती छान त्याला सुवास बसतो। तर ते मी झाकून ठेवलं होतं, पण ते दाखवण्याचं तुम्हाला विसरून गेले। आणि मग त्यामध्ये मी घरगुती आपलं जे लाल तिखट असतं आपण जे डेली यूजला वापरतो रोजच्या भाजीला, ते टाकायचं। आणि थोडीशी घरकुलची पुडी आहे बघा, ती दुकानात भेटत असते घरकुल मसाला म्हणून, त्याची थोडीशी पुडी टाकलेली आहे। इतका छान सुवास सुटलेला आहे या कारल्याच्या भाजीचा। आणि या ठिकाणी बघा हे पावसामुळे आमचा बल गेलेला, इकडचा बल चालू आहे पण इकडचा थोडा छोटासा कमी लागत आहे, त्यामुळे या ठिकाणी जरा अंधारच वाटत आहे मला इकडे। तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम छान अशी भाजी आणि इतकी टेस्टी लागते ना, चपातीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता। आणि कारल्याच्या 2-3 भाजीची पद्धत आहे, तर मी तुम्हाला त्याही दाखवेल। तर त्यासाठी बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। अशा छान छान साध्या सिंपल आणि पण तितक्याच टेस्टी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवर बघायला भेटतील। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी सोपी रेसिपी आहे। जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करा। जर तुम्हाला दुसरे व्हिडिओ बघायचे असतील तर, किंवा दुसऱ्या पद्धतीची कारल्याची आपण 3 ते 4 पद्धतीने भाजी बनवू शकतो, तर ही माझी पहिली पद्धत आहे। तर